मनालीमध्ये माझा फेवरेट एक्सपिरियन्स विचारलं तर हा एक्सपिरियन्स नक्कीच माझ्या लिस्टमध्ये येतो, गो कार्टिंग. मनाली म्हटलं की युजली माउंटेन, स्नो, कॅफे, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आणि सगळं ब्युटिफुल व्ह्यू हे सगळं डोळ्यासमोर येतं. पण मनालीमध्ये ॲक्च्युली खूप वेगवेगळ्या एक्सपिरियन्स ट्राय करायला आणि गो कार्टिंग हा माझ्यासाठी त्यातला एकदम अनएक्सपेक्टेड आणि फन एक्सपिरियन्स होता. मनाली ट्रिपमध्ये आम्ही गो कार्टिंग ट्राय करायचं डिसाईड केलं. ट्रॅक पाहिलं, सगळे करत होते आणि सगळे कार्ट्स लाईनमध्ये उभे होते आणि ते बघताच मला स्वतःला ड्राईव्ह करायची इच्छा झाली. ज्यांनी कधी गो कार्टिंग ट्राय केलं नाहीये त्यांच्यासाठी सांगायचं झालं तर गो कार्टिंग म्हणजे एक छोटा लाईट वेट कार्ट एस्पेशली डिझाईन ट्रॅकवर ड्राईव्ह करायचं एक मोठं स्पोर्ट एक्सपिरियन्स आहे. हे कार्ट्स रेग्युलर कारपेक्षा खूप छोटे असतात, बट त्यामधलं रेसिंग सर्किट वर ड्राईव्ह करण्याचा प्रॉपर फील मिळतो. स्टार्ट करण्यापूर्वी युजली बेसिक इन्स्ट्रक्शन दिल्या जातात. कार्ट कसं कंट्रोल करायचं, ॲक्सेलेटर कसं द्यायचं आणि ब्रेक कसा यूज करायचा आणि ट्रॅकवर सेफली कसं ड्राईव्ह करायचं. आणि मग येतो तो मुवमेंट ज्याचे सगळे वेट करतात. तुम्ही ॲक्सेलेटरवर पाय ठेवता आणि कार्ट मूव्ह व्हायला लागतो. सुरुवातीला सगळं खूप सिम्पल वाटतं. फक्त स्टेअरिंग करायचं असतं, एस्केलेटर दाबायचं असतं आणि ट्रॅक फॉलो करायचं असतं. पण जसं टर्न्स यायला लागतात, सुरुवात होते, तेव्हा लक्षात येतं की ह्याच्यामध्ये ॲक्च्युली खूप काही इन्व्हॉल्व आहे. कधी स्पीड कमी करायची, कधी ॲक्सेलरेट करायची, टर्न किती शार्पली घ्यायचा आणि कार्टवर कंट्रोल कसा करायचा, मेंटेन कसं करायचं, हे सगळं तुम्हाला इन्स्टंटली डिसाईड करावं लागतं. आणि हेच गो कार्टिंगला इतकं फन बनवतं. हे फक्त फास्ट ड्राईव्ह करण्याबद्दल नाही, तुमचा रिॲक्शन टाईम, कोऑर्डिनेशन टाईम, कॉन्सन्ट्रेशन आणि क्विक डिसिजन घेण्याची ॲबिलिटी सांगायचं टेस्ट होतं. तुम्हाला कॉन्स्टंटली ट्रॅकवर लक्ष ठेवावं लागतं आणि पुढे टर्न अँटिसिपेट करावा लागतो. स्टेअरिंगमधली एक छोटी मिस्टेकसुद्धा तुम्ही कॉर्नर कसा घेताय हे कम्प्लिटली चेंज करू शकता. आणि ऑनेस्टली मी जेव्हा ड्राईव्ह करत होते तेव्हा मी ट्रॅकवर इतकी फोकस्ड होती की त्या काही मिनिटसाठी बाकी सगळे कम्प्लिटली डिसअपिअर झाले. फोन चेक करायचा नाही, दुसऱ्या कशाचाच विचार नाही करायचा. फक्त ट्रॅक, कार्ट आणि पुढे लॅपमध्ये अजून बेटर काही ड्राईव्ह करता येईल याचा विचार करायचा. गो कार्टिंगमधली मला एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे एन्जॉय करण्यासाठी तुम्ही एक्सपिरियन्स ड्रायव्हर असण्याची गरज नाही. फर्स्ट टाईम असेल तरी बेसिक कंट्रोल्स तुम्हाला रिलेटिव्हली क्विकली समजून जातात. ऑफकोर्स स्पीड आणि डिफिकल्टी कार्ट, ट्रॅक अँड ऑपरेटिंग नुसार चेंज होऊ शकते. म्हणून सेफ्टी इन्स्ट्रक्शन फॉलो करणं आणि प्रोव्हाइड करणं, सेफ्टी इक्विपमेंट्स यूज करणं इम्पॉर्टंट आहे. गो कार्टिंग एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नकळत तुम्हाला मोटर स्पोर्टमधला काही बेसिक कन्सेप्टचा एक्सपिरियन्स मिळतो. कॉर्नरच्या आधी ब्रेकिंग करणं, प्रॉपर रेसिंग लाईन घेणं पर्यंत सगळं स्पीड मेंटेन करणं, टर्न्स कसे घेणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्स करता येतात. तुम्ही एन्जॉय करत असताना कदाचित तुम्हाला जाणवणारही नाही, पण तुमच्या कंटिन्युअस छोटे छोटे डिसिजन्स घेत राहतात. आणि कदाचित हेच रिझन आहे की गो कार्टिंग इतकं ॲडिक्टिव्ह का वाटतं. एक लॅप कंप्लीट केल्यानंतर मनात विचार येतो, ओके हा टर्न मी नेक्स्ट नक्कीच बेटर घेऊ शकते, आणि मग ऑटोमॅटिकली नेक्स्ट राऊंड करावंसं वाटतो. तेवढाच एक्सपिरियन्स कंप्लीट करतं, ॲक्सेलरेशन, टर्न करणं. आणि हाच एक्सपिरियन्स आम्ही मनाली ट्रिपमध्ये घेतला होता, म्हणून आज तो युनिक वाटतो. युजली मनाली म्हटलं की माउंटेन्स आणि स्नो वगैरे येतं, पण इथे कम्प्लिटली डिफरंट एक्सपिरियन्स असा छोट्या रेसिंग कार्टमध्ये मॅक्सिमम स्मूथली आणि क्विकली कंप्लीट करायचं ट्राय करणं. युजली साईटसीइंग मधून हा परफेक्ट ब्रेक होता. माझ्यासाठी गो कार्टिंग एक्झॅक्टली तसंच होतं. एक्सायटिंग होतं, कॉम्पिटेटिव्ह होतं, थोडंसं केओटिक होतं आणि डेफिनेटली समथिंग आय वुड वॉन्ट टू ट्राय अगेन. जर तुम्ही मनालीला जात असाल आणि युजली माउंटेन व्ह्यू, कॅफे आणि साईटसीइंग पासून एक छान ब्रेक हवा असेल आणि तुम्हाला प्रॉपरली मॅनेज्ड गो कार्टिंग ट्रॅक सापडला तर हा एक्सपिरियन्स नक्कीच कन्सिडर करू शकतात. कारण काही वेळा ट्रिपमधला बेस्ट पार्ट फक्त तुम्ही कुठे जातात हे नसतं, तर तिथे जाऊन तुम्ही काय एक्सपिरियन्स करतात हे असतं.